श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताला खूप महत्त्व आहे. एकादशी व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात. एक एकादशी ही शुक्ल पक्षामध्ये येत असते, तर एक एकादशी ही कृष्ण पक्षामध्ये येत असते. अशा प्रकारे महिन्यामध्ये 2 आणि संपूर्ण वर्षामध्ये 24 एकादशी येत असतात. प्रत्येक एकादशीला त्या त्या महिन्यानुसार महत्त्व प्राप्त झालेले असते. आता यंदा पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 7 फेब्रुवारी 2025ला रात्री 9:26 सुरू होणार आहे आणि 8 फेब्रुवारी 2025ला 8:15 संपणार आहे. उदय तिथीनुसार ही एकादशी जी आहे तर ती 8 फेब्रुवारीला असणार आहे. या दिवशी विष्णू व लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. विष्णूंच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. त्याचप्रमाणे एकादशीचे व्रत केल्याने पापे नष्ट होतात. भूत आणि भीतीपासून मुक्ती मिळते. आपल्या जीवनातील ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होतात. या संपूर्ण सृष्टीचे पालन करते म्हणजे श्रीहरी विष्णू, तर यांना हे एकादशीचं व्रत जे आहे तर ते समर्पित आहे. त्यामुळे जो कोणी व्यक्ती मनोभावे एकादशीचे व्रत करतो, उपवास करतो, तर त्याच्या मनोकामना विष्णूंच्या कृपेने नक्की पूर्ण होत असतात. परंतु आपल्याला जरी उपवास करणे शक्य झाले नाही, एकादशीचे व्रत करणे शक्य झाले नाही, तरीसुद्धा आपण या दिवशी एके ठिकाणी फक्त एक तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे. आता हे जे तुळशीचं पान आहे तर ते कुठे आणि कशा प्रकारे ठेवायचे आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे. शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला 4 थेंब गंगाजल किंवा चिमूटभर हळद किंवा थोडेसे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत. गंगाजल आपण जेव्हा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो, त्या पाण्याने स्नान करतो, तेव्हा आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे हळद नकारात्मकता नष्ट करते. तीळ जे आहेत तर ते आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे त्यातील तेल हे पाण्यामध्ये उतरते आणि त्याचा आपल्या शरीराला अत्यंत फायदा होतो. त्यामुळे आपण या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो. स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे. आपल्याकडे विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याची पूजा करायची आहे. आणि जरी आपल्याकडे विष्णूंची कोणतीही प्रतिमा नसेल, मूर्ती नसेल, फोटो नसेल, तरी आपण विष्णूंच्या कोणत्याही अवताराची पूजा करू शकतो. आपण प्रभू श्रीरामांची पूजा करू शकतो, विठ्ठलांची पूजा करू शकतो किंवा प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्तीही असतेच, तर आपल्याला बाळकृष्णांची विधिवत पूजा करायची आहे. ही मूर्ती आपल्याला एका तामणामध्ये ठेवायची आहे. त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करण्याअगोदर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवासुद्धा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. जरी आपल्याला तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तरी आपण तेलाचा दिवा लावायचा आहे. बसायला आसन घ्यायचं आहे. स्वतःला कपाळावरती कुंकू लावायचं आहे आणि यानंतर आपल्याला एका तामणामध्ये ही बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे किंवा विष्णूंची मूर्ती ठेवायची आहे. त्याला स्वच्छ पाण्याने, पंचामृताने, पुन्हा स्वच्छ पाण्याने तर असा अभिषेक आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि हा अभिषेक करताना आपण ओम केशवाय नमः किंवा ओम कृष्णाय नमः किंवा ओम वासुदेवाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, तर हे जे मंत्र आहेत तर या विष्णूंच्या कोणत्याही मंत्राचा आपल्याला जप करत हा अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे. आणि त्यानंतर ही मूर्ती कोरडी करून आपण जागेवरती ठेवायची आहे. आपण सेपरेटसुद्धा एका पाटावरती किंवा चौरंगावरती पूजा मांडू शकतो किंवा देवघरामध्ये जरी पूजा केली तरीसुद्धा चालेल. वस्त्र असतील तर वस्त्र आपल्याला या मूर्तीला घालायचे आहेत. मुकुट घालायचा आहे. या मूर्तीला चंदन लावायचं आहे. त्याचप्रमाणे पिवळी फुले अर्पण करायची आहेत. जरी पिवळी फुले मिळाली नाहीत तरी कोणतीही फुले आपल्याला अर्पण करायची आहेत. अगरबत्ती लावायची आहे आणि यासोबतच आपल्याला काय करायचं आहे तर तुळशीची पाने जी आहेत तर तीसुद्धा अर्पण करायची आहेत. परंतु लक्षात घ्या, एकादशीच्या दिवशी तुळस जी आहे तर ती तोडली जात नाही. त्यामुळे आपल्याला एकादशीच्या आदल्या दिवशीच ही पाने तोडून ठेवायची आहेत. आता शक्य झालं तर 1000 पाने आपल्याला घ्यायची आहेत आणि जरी शक्य झालं नाही तरीसुद्धा जेवढी तुळशीची पाने मिळतील तर तेवढी पाने आपल्याला या उपायासाठी घ्यायची आहेत. अंघोळ न करता मांसाहार करून सूर्यास्तानंतर कधीही तुळशीला स्पर्श करायचा नाही, पाने तोडायची नाहीत. त्याचप्रमाणे एकादशीचे व्रत हे तुळशी मातेचे सुद्धा असते. त्यामुळे
एकादशीच्या दिवशी सुद्धा तुळशीला स्पर्श करायचा नाही, तुळशीला जल अर्पण केलं जात नाही आणि तुळशीची पाने जी आहेत तर ती सुद्धा आपल्याला तोडायची नाहीत. आपल्याला आदल्याच दिवशी ही पाने जी आहेत तर ती तोडून ठेवायची आहेत. यानंतर काय करायचं, ही जी पाने आहेत, आता जर 1000 पाने आपण घेतली तर आपल्याला विष्णूंची जी 1000 नावे आहेत तर ती नावे म्हणत ही पाने जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत. विष्णूंना आपण ही पाने अर्पण करू शकतो किंवा विठ्ठलांना करू शकतो किंवा आपण बाळकृष्णांना सुद्धा करू शकतो. घरी आपण ही तुळशीपत्र अर्पण करू शकतो किंवा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकतो. स्त्री पुरुष कोणीही ही जी पाने आहेत तर ती अर्पण करू शकतात. आता जरी आपल्याकडे 1000 पाने नसतील तरी आपल्याला जेवढी पाने मिळालेली आहेत तर तेवढी उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत. अगदी जरी आपल्याकडे एक पान असेल तरी सुद्धा ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. यानंतर विष्णूंची 1000 नावे घ्यायची आहेत आणि हे जे पान आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आपण जो नैवेद्य ठेवतो तर त्यावरती सुद्धा तुळशीपत्र हे आवर्जून ठेवायचं आहे. कारण तुळशीच्या पानाशिवाय श्रीहरी विष्णू नैवेद्य स्वीकारत नाहीत. आणि जेव्हा आपण विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करतो त्या उपायामुळे आपल्या घरातील दरिद्री असेल, गरिबी असेल तर ती नष्ट होते. आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहतो. कारण तुळशी माता जी आहे तर यामध्ये सुद्धा लक्ष्मीचं रूप आहे. तुळशीची आपण पूजा जेव्हा करतो तर तेव्हा माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते. म्हणून आपल्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होण्यासाठी, त्याचबरोबर इतर काही जर समस्या असतील तर त्या नष्ट होण्यासाठी, कितीही कठीण परिस्थितीमधून आपण जात असो तरी सुद्धा या परिस्थितीमधून आपल्याला मार्ग मिळावा यासाठी आपल्याला हे जे तुळशीचं पान आहे तर ते आवर्जून विष्णूंना या दिवशी अर्पण करायचं आहे. एकादशीची तिथी जी आहे तर ती विष्णूंना समर्पित असते. त्यामुळे आपल्याला हा अतिशय साधा आणि सोपा जो उपाय आहे तर तो उपाय करायचा आहे. कारण तुळशीशिवाय विष्णूंची पूजा जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते. आपण कितीही विधिवत आणि कितीही साग्रसंगीत पूजा केली आणि त्यामध्ये जर तुळशीपत्राचा आपण जर वापर केला नाही, तुळशीपत्र जर आपण विष्णूंना अर्पण केलं नाही किंवा नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवलं नाही, तर मात्र ही जी पूजा आहे तर या पूजेचे आपल्याला कोणतेही फळ मिळत नाही. त्यामुळे आपल्याला तुळशीपत्र जे आहे तर ते आवर्जून नैवेद्यावरती सुद्धा ठेवायचं आहे आणि विष्णूंना सुद्धा हे अर्पण करायचं आहे. आपल्याला जेवढी तुळशीची पाने मिळतील, 1000 पाने मिळाली तर 1000 पाने अर्पण करू शकतो. 21 पाने मिळाली तर ती आपल्याला अर्पण करायची आहेत. 51, 160 अशी जेवढी पाने मिळतील तर तेवढी पाने आपल्याला ही विष्णूंना अर्पण करायची आहेत. आणि दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा देवपूजा करतो त्यावेळेला ही जी अर्पण केलेली पाने आहेत तर ते आपण खाऊ शकतो किंवा जरी आपण ती एखाद्या झाडाखाली टाकली तरी सुद्धा चालतील. परंतु ती अशा जागेवरती आपल्याला टाकायची आहेत की कोणाचाही त्यावरती पाय पडणार नाही. त्या पानांचा म्हणजेच तुळशी मातेचा आपल्याकडून अपमान होणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला ही पाने जी आहेत तर ती दुसऱ्या दिवशी विसर्जित करायची आहेत.